नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप वराडे तुमचं स्वागत करतो महासरल या आपल्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, काल एक पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपले किरण ताजने सर जे विशेष प्रतिनिधी आहे पुढारी न्यूजचे, त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला. MPSC सचिव जे आपले महेंद्र हरपाळकर सर आहेत, ह्यांचा एक इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि या इंटरव्ह्यूमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करण्यात आल्या. ज्या माध्यमातून MPSCच्या माध्यमातून एक नवा रोडमॅप काय असणार आहे, कशा पद्धतीचे जे काही पुढची प्रोसेस असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती त्यांनी दिली आणि एक खूप चांगल्या पद्धतीचा एक ट्रान्सपरन्सी असणारा असा एक रोडमॅप घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. इथून पुढच्या ज्या भरती असतील त्यामध्ये खरंच ह्या पद्धतीने किती इम्प्लिमेंट होतंय, कशा पद्धतीने काम केलं जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टींवरती आढावा घेऊन त्यासाठी आजचा एक व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये आपण त्या ज्या गोष्टी आहेत त्या खरोखर चांगल्या पद्धतीच्या होत्या. आणि विशेष आभार जे किरण ताजरे सर आहेत त्यांचं विशेष आभार, कारण एक चांगल्या पद्धतीचा इनिशिएटिव्ह पुढारी न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आला होता, ज्यामुळं सगळ्या महाराष्ट्राला या पूर्ण इत्थंभूत माहिती जी आहे ती एक चांगल्या पद्धतीने कळाली. दुसरा आभार माननीय सचिव साहेबांचं, की ज्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या आणि ज्या माध्यमातून एक रोडमॅप जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग आता समजून घेऊया या रोडमॅप मध्ये नेमकं काय काय आहे, कशा पद्धतीने आहे. मग पहिलं तर भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि धोरणात्मक बदल नेमके कसे कसे असणार आहेत याबद्दलची डिटेल रूपरेषा रूपरेषा या ठिकाणी डिस्कशन मध्ये आली होती. एक तर परिवर्तनाची रूपरेषा आहे, त्यामध्ये जे आहे, अधिकृत माहिती या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये मिळते आणि नेमके तत्व काय काय झाले, निर्णय काय काय झाले. तर यामध्ये 4 विशेष तत्व या ठिकाणी आपण म्हणू शकतो. MPSC चे 4 नवीन आधारस्तंभ असे म्हणू शकतो. सगळ्यात पहिला म्हणजे महत्वाचा निर्णय आणि तो म्हणजे ऐतिहासिक निर्णय होता, तो म्हणजे ऑप्टिंग आउट जी पद्धती आहे, ज्यामध्ये ऑप्टिंग आउट या पद्धतीमध्ये खूप साऱ्या समस्या उभ्या राहायच्या आणि ज्यामुळं प्रोसेस एकदम डिले व्हायची, उशिरा व्हायची. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता वेट लिस्ट मध्ये जे असणारे ऑप्टिंग आउट आहे, हा निर्णय ऑप्टिंग आउट जे आहे हाच कायमचा रद्द करण्यात आलेला आहे. उमेदवारांना यामधून काय होईल, प्रतीक्षा यादीमध्ये जे जे वेटलिस्ट मध्ये उमेदवार आहेत त्यांना त्वरित नाही मिळेल आणि रिक्त पदांची 0% टक्केवारी राहील. म्हणजे काय, जे लोक ऑप्टिंग आउटच्या माध्यमातून अजून डिले करायचे, जॉईनिंगसाठी थोडा वेळ पाहिजे वगैरे असं म्हणून, तर या लोकांच्या ऐवजी यामुळे प्रोसेस अजून लांबायची, तर याच्या ऐवजी जे वेटिंग लिस्ट मध्ये असेल त्या माध्यमातून ऑप्टिंग आउट जे आहे ते काढून टाकलं गेलं, ज्यामुळं जे वेटिंग लिस्टला आहे त्या लोकांना सहज याच्यामध्ये रिक्त जागा ती घोषित केली जाईल. जर त्यांनी एखादा कॅन्डिडेट त्याने ती जागा जी आहे ती सिलेक्शन झाल्यानंतर पण जॉईन नाही केलं, तर अशा केसमध्ये त्याला वेळ न देता वेट लिस्टमध्ये जो आहे ती एम्प्टी जागा कन्सिडर केली जाईल आणि वेट लिस्ट मधला कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेतला जाईल. तंत्रज्ञान आणि पारदर्शकता, सगळ्यात चांगली गोष्ट, तंत्रज्ञान वापरलं जाते सेंट्रल प्रोसेस करण्यासाठी. डिजी लॉकरचा वापर केला जाणार आहे. सोबतच API इंटिग्रेशन करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय होईल, तिथल्या तिथं व्हेरिफिकेशन होऊन जाईल आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यामुळं बोगस प्रमाणपत्र प्रवेशद्वारावरच बंदी येईल. आता होतं काय, बऱ्याचदा फॉर्म वगैरे भरले जातात आणि ते सगळे झाल्यानंतर, जॉईन झाल्यानंतर कळतं की हे प्रमाणपत्र बोगस होतं. आता याच्या व्हेरिफिकेशनला वेळ लागायचा ना, ऑफलाईन पद्धती होती. आणि यामध्ये आता काय करण्यात आलंय, म्हणजे तुम्ही डिजी लॉकरला कनेक्ट केलेलं आहे, इश्युइंग ऑथॉरिटी जी आहे ती तिथल्या तिथं व्हेरीफाय कर आणि जर ते डॉक्युमेंट करेक्ट असतील तर आणि तरच ते त्या ठिकाणी काय होतील, अपलोड होतील, व्हॅलिड असतील. जर ते त्या ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट असतील तर ते अपलोडच होणार नाही, म्हणजे त्याला एंट्रीज भेटणार नाही. ओके, बोगस प्रमाणपत्रांना आळा बसेल. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, गती आणि वेळ मर्यादा. सध्या जर आपण बघितलं तर जवळपास जी त्यांच्याकडे यादी आली आणि त्या गाईड जे आज अपलोड करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा ह्या 7,000 पदांच्या भरतीचा 6 महिन्यांचा मास्टर प्लॅन आणि परीक्षांचे प्रमाणित वेळापत्रक जे ते करायचं अशा पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे 6 महिन्यामध्ये सगळे 7,000 वॅकन्सीज ज्या आहेत त्या कंप्लीट भरायच्या आहेत आणि उमेदवारांना केंद्रित दृष्टिकोन ठेवण्यात आलाय. सोपी, सुटसुटीत आणि कॅन्डिडेट फ्रेंडली परीक्षा पद्धत, अशी परीक्षा पद्धत की जी कॅन्डिडेटला फ्रेंडली असली पाहिजे. ह्या पद्धतीचं 4 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या MPSCने या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामध्ये ऑप्टिंग आउट काढून टाकलं, डिजी लॉकर आणले, सोबत गती स्पीड वाढवण्याच्या वरती काम करताय आणि सोबत उमेदवार केंद्रित दृष्टिकोन जो आहे तो ठेवला जातोय. आता ऑप्टिंग आउट एक एक आपण बघून घेऊ. 2022 पासूनची अडचण नेमकी काय होती. 2022 पासून ऑप्टिंग आउट पहिले देण्यात आलं होतं, त्याच्या मागची काही कारणं होती.
त्यावेळेस सुद्धा काही अशा गोष्टी घडलेल्या होत्या की ज्यामुळे ऑप्टिंग आउट हे ठेवावं लागलं. पण पुढे चालून त्याचीच अडचण होत असेल तर मग थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मग काय करण्यात आलं, समजा काय होतं ऑप्टिंग आउटच्या माध्यमातून, हे उमेदवार नोकरीत कार्यरत आहे, मग मुदतवाढीची मागणी करतो तो, मग हे पद रिक्त राहतं. आणि इकडं उमेदवार हा प्रतीक्षा वेटिंग लिस्ट मधला, त्याला हे पद मिळायला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतो, हा इथं काम पण करतोय आणि सोबत इकडं सिलेक्ट पण झालाय. पण इकडे तो काय सांगतो, मला मुदत वाढ द्या. आणि वारंवार एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, चारदा तो मुदत वाढ मागतो. आणि अशामुळं काय होतं, पर्याय निवडायचे नाही. लवकर ते ॲक्सेप्ट करायचे नाही. पद रिक्त राहायचं. वेटिंग लिस्ट मधले उमेदवार जे आहेत, त्यांच्यावरती अन्याय होत होता. ते बिचारे आपल्या वेटिंग लिस्टला आहे. क्लिअर होणार कधी ती वेटिंग लिस्ट? जर यांनी ॲक्सेप्टच केले नाही पद, किंवा हो किंवा नाही सांगितलंच नाही, तर फायदा नाही ना. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेला विलंब व्हायचा. म्हणून ऑप्टिंग आउट या पद्धतीलाच काय करण्यात आलं, कॅन्सल करण्यात आलं. नंतर 13 मेचा ऐतिहासिक निर्णय, हा निर्णय खूप जास्त गाजणार आहे. अडथळे दूर, थेट नियुक्ती. रिक्त पद आहे, मग रिक्त पद असेल तर डायरेक्टली ऑप्टिंग आउट हा पर्याय पूर्णपणे रद्द. म्हणजे काय, सिलेक्शन झालं एक तर जॉईन करा आणि ते सोडून द्या. येस ऑर नो. या पद्धतीने निवड झालेला उमेदवार रुजू न झाल्यास ते पद थेट रिक्त मानले जाईल. शासनाच्या विनंतीनुसार ते पद तत्काळ प्रतीक्षा यादी वेटलिस्ट मधून भरले जाईल. आता होईल काय, ह्या माध्यमातून जेव्हा सिलेक्शन होईल, सिलेक्शन झाल्यानंतर त्याला पटकन निर्णय घ्यायचा आहे. एक तर जॉईन कर, नाही तर सोडून दे. त्याला ऑप्टिंग आउट सारखं, म्हणजे त्याला डिले करावा लागेल, त्याला वेळ द्यावा लागेल, मुदतवाढ लागेल, असं काहीही होणार नाही. ह्या माध्यमातून काय होणार आहे, डायरेक्टली त्याला नाही जमत आहे, ठीक आहे निघून जा, वेटिंग लिस्ट मध्ये जो आहे तो वरती येऊन जाईल. अशा पद्धतीने याचा परिणाम काय होईल बघा, रिक्त पदांची संख्या डायरेक्ट शून्यावर येणार. आता काय होतं, हे म्हणता इकडे जाईल पण जात पण नाही, मग ते पद तसंच राहतं. परत पुढची भरती ज्यावेळेस निघते त्यावेळेस ते पद रिक्तच असतं. मग असं होऊ नये, वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट होते ना, ते तिथं शिफ्ट करता आले असते. पण ह्यांनी फिक्स काही सांगितलं नाही म्हणून घोळ होतो. आणि म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा हक्क त्यांना विना विलंब मिळणार. त्या त्यांच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या त्यांना लगेच अवेलेबल होत. आता मग वेट लिस्टमध्ये, वेट लिस्टच्या बाबतीत काही नियम आहे. त्यामध्ये संभ्रम आणि वास्तव. नेमकं संभ्रम काय आहे आणि वास्तव काय आहे बघा. सिंगल कॅडर ज्यावेळेस एक्झाम असते त्यावेळेस विशिष्ट एकल पदे आहेत. प्रतीक्षा यादी लागू लागू होईल का, प्रतीक्षा यादी लागू होईल का? होय. जर मी म्हटलं समजा शिफारस केलेला उमेदवार रुजू न झाल्यास शासन आयोगाकडे मागणी करते आणि आयोग प्रतीक्षा यादीतून उमेदवार पाठवते. यामुळे उमेदवारांना अधिक संधी मिळतात. ठीक आहे. पण जर मी म्हटलं समजा सिंगल कॅडर मध्ये पॉसिबल आहे, एकच एक्झाम आहे त्या केसमध्ये पॉसिबल आहे. जर मी म्हटलं बहुसंवर्गीय मल्टी कॅडर एक्झाम असेल, राज्य सेवा परीक्षा, मग याची प्रतीक्षा यादी लागू हे होत. इकडं प्रतीक्षा यादी लावायचं म्हटलं तर लय अवघड आहे ना. आणि म्हणून ह्या ठिकाणी बहुसंवर्ग वेगवेगळे कॅडर त्याच्यामध्ये जर असतील तर अशा केसमध्ये काम करत असताना हे थोडंसं अवघड आहे. कारण काय, ज्या कॅडरमध्ये मला कॅडर शिफ्टिंगसाठी बरेच जणांचे प्रयत्न असतात, ठरलेलं असतं, एक स्वप्न असतं आणि ती जागा तीच मिळवायची असते. मग ह्या केसमध्ये बऱ्याचदा असं होतं की ती जागा भेटत नाही, तर दुसरी जागा जो असेल त्याला काय केलं जातं, त्याच्या अगेन्स्ट केस वगैरे केली जाते. आणि मग एकदा त्याच्यावरती स्टे लागला की ही प्रोसेस वाढत जाते. हे होऊ नये म्हणून इकडे ते लागू नाही होणार, पण इकडे जिथं सिंगल कॅडर आहे, एकाच ऑफिसमध्ये जायचंय, मग अशा ठिकाणी मात्र हे चालू शकेल. संमती विकल्प, चॉईस ऑफ पोस्ट, सर्वांना समान संधी, हे एक नवीन प्रकार ज्याला म्हणतो आपण एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन जे असतं त्यांच्याकडे पण ह्याच पद्धतीने चालतं. ती पद्धती आपल्याकडे येते, त्याचं नाव आहे चॉईस ऑफ पोस्ट. एक उमेदवार आहे, त्या उमेदवाराला PSI, STI किंवा ASO असे पोस्ट जे आहेत त्यांच्यापैकी बघा, PSI असेल, STI असेल किंवा ASO असेल, या तिन्ही पदांसाठी एकच सामायिक परीक्षा दिली जाते. बरोबर. सोबत आता होतं काय, जर एखाद्या उमेदवाराची तिन्ही पदांसाठी निवड झाली तर त्याला एकाच पदावर नियुक्त होता येते. त्याने आपला चॉईस देणे बंधनकारक आहे. मग आता एकाने एक्झाम दिली, एकाच एक्झाम मधून ह्या 3 पोस्ट आहे, बरोबर. आता ह्याच्यातलं त्याने चॉईस दिलं, समजा की मला STI ला जायचंय. STI त्यांनी सिलेक्ट केल्यानंतर PSI आणि ASO इथले पद वेटिंग लिस्ट मधून कव्हर करता येतील ना. अरे येस ऑर नो. मग प्रतीक्षा यादीतील 2 उमेदवारांना संधी भेटल. समजा PSI त्यांनी सिलेक्ट करून टाकलं, उरले 2, हे 2, ह्या 2 साठी जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांना आपल्याला पुढे पुश करता येईल. ओके का. आणि म्हणून ह्या पद्धतीने जर गेलं तर सगळ्यांना चॉईस दिली जाणार आणि त्या चॉईसच्या माध्यमातून सिलेक्शन होणार. पुढे
7,000 प्रलंबित पदे आहे. 6 महिन्यांच्या कृती आराखडा तयार करण्यात आलाय. 6 महिन्यामध्ये ह्या 7,000 जागा फिल करायच्या आहे. वेगवेगळ्या टप्प्यावरती सध्या जर आपण बघितलं तर विविध टप्प्यांवर प्रलंबित आणि मागणीपत्र प्राप्त झालेल्या एकूण पदांची संख्या जवळपास 7,000. एवढे पद अजून बाकी आहे. सोबत आयोगाचे लक्ष काय आहे मग? प्रशासकीय आणि आदेशात्मक बदल वेगाने सुरू आहेत. आयोगाचे स्पष्ट उद्दिष्ट आहे की आगामी 6 महिन्यांच्या कालावधीत हा संपूर्ण बॅकलॉग पूर्ण केला जाईल. म्हणजे सगळे जेवढे 7,000 पद आहे, 7,000 चे 7,000 पद हे पुढच्या 6 महिन्यामध्ये भरण्याचा मानस आहे. ठीक आहे, ही त्यांनी खात्री दिली आहे सचिव साहेबांनी आपल्या. पुढे मग आता विलंब का होतो? बरं, याच्यावर मग प्रश्न विचारण्यात आला. मग प्रश्न विचारला गेला की पण असं तुम्ही सांगता, पण होतं असं की ऍक्च्युअल प्रोसेस करताना विलंब होतो, त्यावर आयोगाचे उपाय काय? विलंब होतो तो विनाकामाचा नाही होत, तर का होतो याच्याबद्दलचे सांगितलंय. मेनली अडथळे, प्रॉब्लेम्स जे आहेत, चॅलेंजेस जे आहेत ते काय? न्यायालयीन प्रकरणे. अपात्र ठरलेले उमेदवार न्यायाधिकरणात जातात, ज्यामुळे प्रक्रियेला स्थगिती येते, त्यालाच म्हणतो आपण स्टे लागणे. मग काय होतं, ज्यांचं सिलेक्शन नाही झालं ते लोक काय करतात? एखाद्या कोर्टात जातात. मग कोर्टात गेले की तिथं काय होतं, त्या पोस्टच्या प्रक्रियेवरती स्टे येऊन जातो. मग यावरती अजून दुसरं काय, केंद्रांची अनुपलब्धता. म्हणजे काय, पहिलं तर हा एक्सटर्नल चॅलेंज आहे, याला काही करू शकत नाही. दुसरं चॅलेंज आहे की जेव्हा जेव्हा यांना सेंटर पाहिजे असतात, सेंटर स्वतःची असे स्वतःची सेंटर नाहीये. मग आयोगाचे स्वतःचे सेंटर नसल्यामुळं काय होतं, शाळा किंवा महाविद्यालय मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. मग जिल्हाधिकारी सगळे एकत्र येणार कधी, भेटणार कधी, किंवा त्यांच्याकडे जाणार कधी, हे पत्र त्यांच्याकडे जाणार. मग ते पत्र गेल्यानंतर ते ठरवणार कोणते कोणते रिकामे, काय कसं करायचंय, आणि मग त्या पद्धतीने या प्रोसेसला सुद्धा वेळ घेतला जातो. आणि म्हणून हे दोन चॅलेंजेस आहेत त्यांच्यावरती एमपीएससीने काम करायचं ठरवलंय. मग माननीय आयोगाने उपाय काय केले? माननीय आयोग असं म्हणतं, केंद्राच्या उपलब्धतेसाठी बाह्यस्थ संस्थांची मदत घेण्यावर आयोगाचे गांभीर्याने विचार सुरू आहे. म्हणजे असं एखादा बाह्यस्थ, एक एक्सटर्नल बॉडी असेल, जी बॉडी फक्त आणि फक्त एक्झाम कंडक्ट करण्याचं काम करेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने या अडचणी दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न आमच्या माध्यमातून सुरू आहे. ओके का? ह्या पद्धतीने काम करते. एमपीएससीचे प्रमाणित वेळापत्रक, स्टँडर्डाइज टाइम लाईन्स काय काय? पूर्व आणि मुख्य परीक्षा, ज्या पदांसाठी मुलाखत नाहीये त्या कमीत कमी 3 ते 4 महिन्यांच्या शिक्षणासाठी 3 ते 4 महिन्यामध्ये ते पूर्ण करावे. आणि पूर्ण प्रोसेस जी आहे ती प्रक्रियेसाठी साधारण 5 ते 6 महिने असले पाहिजे. कोणत्या टाईपच्या परीक्षा? त्यांना मुलाखत नाही आहे, फक्त प्री आहे आणि मेन्स आहे. ठीक आहे. समजा पूर्व, मुख्य आणि मुलाखत, जसं की पीएसआय असेल किंवा राज्यसेवा असेल, मग ह्यांच्या बहुस्तरीय परीक्षा, ज्यांना 2 किंवा 3 तीन त्यांचे वेगवेगळ्या लेवल्स आहेत. मग जसं की पूर्व आहे, मुख्य आहे आणि मुलाखत सुद्धा आहे. तर अशा केसमध्ये साधारण मॅक्झिमम 9 महिने लागतील. असं परीक्षा चक्र 9 महिन्यामध्ये कंप्लीट करावं, असं मानस हा एमपीएससीचा आहे. आणि हे सगळं शक्य होऊ शकतं तंत्रज्ञानाच्या मदतीने, असा त्यांचा विश्वास आहे. ठीक आहे. पुढे आलो. आता काय म्हणताय, तंत्रज्ञान क्रांती. सगळ्यात मोठी क्रांती जर मी म्हटलं समजा, तर ती काय? तंत्रज्ञान. आपल्याकडे आपण जर बघितलं तंत्रज्ञानाचा वापर कमी आहे, तो इथं केला जातो डिजी लॉकर इंटिग्रेशन. डिजी लॉकर काय? त्याच्यावरती पूर्वी अगोदर काय व्हायचं, डिजी लॉकर मध्ये आता समाविष्ट केलंय, पण पहिले काय असायचं? पूर्वी बिफोर कागदपत्रे, मानवी पडताळणी, प्रचंड विलंब. म्हणजे काय, सिलेक्शन झाल्यानंतर पण असं व्हायचं की त्रुटी नंतर निघायच्या, बरोबर ना? 6 महिन्याचा वेळ त्याला पुढे अजून दिलेला असायचा. अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. आणि मग हा विलंब टाळावा यासाठी आता काय केलं जाईल? आता डिजी लॉकरच्या माध्यमातून त्याला काय केलं जाईल? अपलोड केलं जाईल. सोबत इथं एपीआय पडताळणी आहे, व्हेरिफिकेशन म्हणतो त्याला आपण. मग ते व्हेरिफिकेशन तिथल्या तिथं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होईल. जी इश्युइंग ऑथॉरिटी आहे ती ऑथॉरिटी तिथल्या तिथं चेक करेल आणि लगेच निकाल देईल. हे प्रमाणपत्र खोटं आहे, चालणार नाही, किंवा जे काय असेल ते व्हेरीफाय होतंय, व्हॅलिड आहे की वाईड आहे, ते तिथल्या तिथं सांगितलं जाईल. ठीक आहे. आता मग याच्यातून कागदपत्र थेट इश्युइंग ऑथॉरिटीकडून व्हेरीफाय होतात. मानवी पडताळणीत जाणारा वेळ वाचतो. सोबत याच्यात कोणकोणतं चेक केलं जाईल? क्रीडा असेल, त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र असेल, म्हणजे जसं की कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला, दिव्यांग प्रमाणपत्र असेल, या सगळ्यांचं एपीआय इंटिग्रेशननी तपासणी होते. सगळ्यात मोठा फायदा काय?
ह्याच्यात वेळ तर वाचतोच, सोबत सोबत अपात्र आणि बोगस लोक जे आहे ते प्रवेशद्वारावरच रोखले जातील. कळतंय का? बोगसपणा चालणार नाही ना याच्यात. ओके. त्यानंतर बोगस उमेदवारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. झिरो टॉलरन्स याला म्हणतात, झिरो टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे जर आयडियल 5 असेल तर 5 पर्यंतच जाणं, त्याला म्हणतात झिरो टॉलरन्स. ठीक आहे. मग एरर नसाव्या याच्याशी रिलेटेड ब्लॅकलिस्ट, खोटे प्रमाणपत्र असणारे जे उमेदवार असतील त्यांना बाहेर टाकून दिलं जाईल. प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी आयोगाची पडताळणी यंत्रणा आता अधिक हायटेक करण्यात आलेली आहे. कॅन्डिडेटवर काही प्रॉब्लेम व्हायला नको. त्यांचं स्टेटमेंट होतं की मी स्वतः परीक्षा देऊन आलेलो आहे आणि मग परीक्षा देऊन आलेलो आहे, तर मला माहिती आहे की उमेदवारांना काय काय प्रॉब्लेम होतात आणि मग त्या प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन देता येऊ शकतं, त्यासाठी मी प्रयत्न केलाय, असं आपले सचिव जे आहेत त्यांनी सांगितलं. पुढे मग पहिलं तर होईल एमपीएससी एपीआय व्हेरिफिकेशन. प्रामाणिक उमेदवार जे असतील त्यांना पुढे जाता येईल. बोगस, दिव्यांग किंवा खोटे क्रीडा प्रमाणपत्र असल्याचा संशय आल्यास तज्ज्ञामार्फत खात्री केली जाईल. दोषी आढळल्यास आयोगाकडून उमेदवाराला थेट ब्लॅकलिस्ट केलं जाईल. ब्लॅकलिस्ट केलं जाईल म्हणजे त्याला कुठंच एंट्री भेटणार नाही. जर असा उमेदवार आधीच शासन सेवेत रुजू झाला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सुद्धा शासनाला एका प्रशासनातील माणूस उमेदवारांप्रती संवेदनशीलता आहेच. मी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन सेवेत आलेलो आहे. त्यामुळे सर्वसाधारण उमेदवार काय असतो आणि त्याच्या काय भावना असतात याचा अनुभव मी घेतलेला. आणि सचिवांनी एकदम भारी पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या. एकदम मस्त काम करताय. एकदम सोप्या पद्धतीत, सोप्या भाषेत त्यांनी हे सांगितलं आणि ऍक्च्युअल उमेदवाराला काय अडचणी येतात त्याबद्दल त्यांनी सांगितलं. उमेदवारांच्या मनात आयोगाबद्दल जो विश्वास आहे तो कायम राहावा आणि वाढावा हीच माझी भूमिका आहे. असं एकदम उद्दिष्ट जर बघितलं आपण एमपीएससीचं काय, तर परीक्षा पद्धती सोपी व्हावी, सुटसुटीत व्हावी आणि पूर्णपणे कॅन्डिडेट फ्रेंडली असावी, यासाठी प्रयत्न जे आहे ते प्रशासनाचे चालू आहे. अफवा आणि वास्तव, मिथ्स अँड रियालिटी. मिथ्स काय, अफवांना बळी पडू नका. मग आज पण काही भागामध्ये आपण गावाकडे गेलो की बघतो इथं परीक्षेत बाह्य हस्तक्षेप असतो. किती नाही झालं तरी परीक्षेत पैसे घेतले जातात, बरोबर ना. मध्यस्थांमार्फत कामे होतात. आमच्या अमक्या अमक्याचा एक पोरगा आहे, अमुक नातेवाईकाचा एक पोरगा आहे, त्याच्या पोराचं पोरगा आहे, त्याचं सिलेक्शन झालं आणि एक मध्यस्थी होता त्यांनी करून दिलं. तर हे मध्यस्थांमार्फत होत नसतं. हे सगळे मिथ्स आहेत, अफवा आहे. सोशल मीडियावरती आणि अनधिकृत दावे. सोशल मीडियावरती सध्या इंस्टाग्रामवरती तुम्ही पाहिलं असेल, काहीही सांगितलं जातं. ही ऍड आली, ती जाहिरात आली, ही बॅच घ्या, ती बॅच घ्या, असं म्हणून सुद्धा फसवलं जातं. काय होतं माहिती का, तुम्हाला अधिकृत माहिती पाहिजे तर अशा केसमध्ये एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवरती जा. तिथं जर तुम्हाला सापडलं तर आणि तरच विश्वास ठेवा. नाहीतर भरपूर दिवस असं चालतं की ही ऍड येणार आहे, तलाठी येणार आहे, ही येणार आहे, ती येणार आहे आणि मग त्याच्या बेसवरती बॅच घ्या. पण मित्रांनो, तो थोडासा विचार तुम्ही करा. अगोदर याच्यावरती आलंय का, अधिकृत माहिती आली आहे का, आणि मग तयारीला लागा. कोणताही संभ्रम असल्यास थेट एमपीएससीच्या अधिकृत हेल्पलाईनशी संपर्क साधा. आयोग स्वतः अभ्यंगतांना भेटून त्यांच्या रास्त शंकांचे निरसन ते तयारी करतात, त्यांना स्वतःला भेटून हे सगळंच्या सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. मग अंतिम फायनल संदेश, निर्धास्तपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, असं सचिव साहेबांनी सांगितलंय. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आयोगाच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि फ्री अँड फेअर वातावरणात होतात. शासनाने मेगा भरतीचा निर्णय घेतला आहे आणि विहित वेळेत ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. ओके का? या पद्धतीने पूर्ण इंटरव्ह्यू जो तो होता. वेळ भेटला तर तो इंटरव्ह्यू पण पूर्ण बघा आणि त्याचे जे काही आपल्याला ग्लिम्स होते, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून घेता येण्यासारख्या होत्या आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्या या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केलाय. चालेल, चलो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.